नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज 12वीतल्या अशा एका टॉपिकला आपण सुरुवात करतोय की जो टॉपिक 11वीच्या टॉपिकशी रिलेटेड आहे. आपण काय केलं, पहिला रोटेशनल डायनॅमिक्स म्हणजे कायनॅमॅटिक्समधला टॉपिक घेतला. त्याच्यानंतर त्याच्या करस्पॉन्डिंग असणाऱ्या सेक्शन फर्स्टमधलाच ऑसिलेशन्स नावाचा टॉपिक पूर्ण केला. त्यातले काही एक्झाम्पल आपण नक्कीच घेणार आहोत, पण ते एक्झाम्पल कसं समोरासमोर जास्तीची होतात. आणि आज एक मोठा टॉपिक जो 12वीसाठी महत्त्वाचा आहे आणि खरं तर मी म्हणू नये पण तो अवघड आहे. अवघड यासाठी आहे की हा जो टॉपिक आहे याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा इमॅजिनरी आहेत, त्या आपल्याला सिद्ध नाहीत करता येत किंवा ते आपण प्रयोगातनं कुठं बघत नाही. त्यामुळे हा टॉपिक समजायला थोडासा अवघड जातो. तरी पण आपण जेवढं शक्य आहे तेवढं त्याला सोपं करूयात. त्यामुळे असा एक टॉपिक जो 11वीला त्याच नावानं आहे, 12वीला त्याच नावानं आला आणि ज्याच्यावर 2 MCQs प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील असा असणारा हा, तसा विचार करायचा झाला तर सेकंड सेक्शनमधला हा टॉपिक आहे. आणि टॉपिकचं नाव आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स. खरं तर अनेक लहान सहान गोष्टी असतात ज्याचे उत्तर आपण शोधायचा प्रयत्न नाही करत. अगदी साध्या साध्या संकल्पना आहेत. काळ आता जरा पुढं आला, पण आपल्या घरामध्ये जर पिक्चर ट्यूब असणारा जर TV असेल, म्हणजे तो मोठा TV असतो, कारण मागच्या बाजूला आकार मोठा असतो. LED LCD आत्ताचे TV आहेत. आणि तो जो TV आहे पिक्चर ट्यूबवाला, तो जर चालू राहिला बराच काळाकरता आणि आपण जर समजा त्याचं बटन बंद केलं, स्विच ऑफ केला आणि जरा वेळानं त्याच्या स्क्रीनवरनं जर आपण असा हात फिरवला तर आपल्याला चटचट चटचट असा आवाज येतो. काय आहे? बरं, हे सोडून द्या. तुम्ही जर टेरिकॉटचा किंवा टेरिवूलचा किंवा स्वेटर अंगावर दिवसभर ठेवला आणि तोच स्वेटर जर समजा तुम्ही तुमच्या घरामध्ये हँगरला अडकवला, अंधार करा, त्याच्यावरनं हात फिरवा, स्पार्क दिसतो आपल्याला. काय आहे ते तर राहू द्याच. सध्या पावसाचे दिवस आहेत, सगळीकडे पाऊस होतोय आणि पावसाच्या दिवसामध्ये अनेक वेळा आपल्यात संध्याकाळी पाऊस पडत असताना आकाशामध्ये विजा कडकडताना दिसतात. विजा बऱ्याच वेळा खरं तर त्या ज्या विजा आहेत त्या बाहेरच्या बाजूला आवाज करत असताना आपल्याला मनामध्ये धडकी भरते. विजामुळे प्रचंड नुकसान होतं. वीज काय प्रकार आहे मग हा? आकाशात कुठनं येतं स्पार्किंग हे? कारण अनेक वेळा काय होतं, अशा ज्या विजा आहेत त्या विजामुळं प्रचंड प्रमाणात नुकसान होतं. तुम्ही जर नीट त्याचा अभ्यास केला, त्याचे नीट जर त्या असणाऱ्या पेपरमधनं जर बघितलं, वाचलं, तर लक्षात येतं की ग्रामीण भागामध्ये मळ्यामध्ये जी झाडं नारळासारखी आहेत, जी उंच आहेत पण ज्याला पानं टोकदार आहेत, बावळीचं झाड आहे, अशा झाडावर वीज पडताना दिसते. वीज पडते म्हणजे काय? किंवा अनेक वेळा सांगितलं जातं, आकाशामध्ये जर विजा होत असतील तर मोबाईलचा वापर टाळा, झाडाखाली नका उभं राहू, शक्यतो उभं न राहता पडू द्या अंगावर पावसाचं पाणी, आडवं व्हा, गाडीमध्ये असेल तर गाडीमध्येच राहा. काय प्रकार आहे हा वीज म्हणजे? का देवाच आहे हे सगळं? नाही, तुम्हाला पण माहिती आहे आपण वैज्ञानिक दृष्टिकोन बघून सगळ्या गोष्टीचा विचार करतोय. त्यामुळे अशा सगळ्या गोष्टींचा जो अभ्यास आहे तो जर आपल्याला करायचा झाला तर इलेक्ट्रोस्टॅटिक्स सारख्या असणाऱ्या टॉपिकचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. जी कोण मुलं खरं तर मराठीमधनं शिकलेली असतील 8वी 9वी 10वीला, त्यांना स्थितीज विद्युत नावानं हा टॉपिक नक्की येऊन गेला आहे.
लहान लहान प्रयोग तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी वर्गात आणून दाखवलेले असतील. लहान लहान कागदाचे कपटे घ्या, कंगवा घ्या, केसामधनं बऱ्याच वेळा फिरवा. आता तो कंगवा कागदाच्या कपट्याच्या जवळ घेऊन जावा. कागदाचे कपटे त्या असणाऱ्या कंगव्याकडे अट्रॅक्ट होताना दिसतात. तसे जर ते तिथं दिसत असतील तर नक्की आपल्याला म्हणता येतं की अरे इथं सुद्धा काहीतरी गंमत आहे, इथं कुठं चुंबक वगैरे सारखी गोष्ट आहे, इथं कुठं मॅग्नेट आहे, तरी ते कागदाच्या तुकडे वर का जात आहेत. अनेक वेळा गाडी असेल किंवा अनेक ठिकाणी घरामध्ये जर धूळ साठलेली असेल, धूळ वर असेल, तर इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा वापर करून असणाऱ्या इन्स्ट्रुमेंटचा वापर करून आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी धूळ आहे त्याला स्वच्छ करता येतं. हे सगळं मला मान्य आहे, हे मला सगळं माहिती आहे. पण मला काय करायचं आहे, या टॉपिकला नुसतं बोर्डासाठी नाही बघायचं. कारण अजून सुद्धा कॉलेजेस सुरू नाहीत, शाळा सुरू नाहीत. काळ वाढत चालला आहे, दिवस पुढं पुढं चालले आहेत. 10वीचा निकाल लागला, 12वीचा निकाल लागला, रिझल्ट मिळाला तुम्हाला, आणि अशा परिस्थितीमध्ये अजून कोरोनाचे पेशंट वाढताना दिसत आहेत. त्यामुळं आपल्याला नक्कीच काळजी घ्यावी लागेल, काळजी करावी लागेल, आणि त्या पद्धतीनं आपण घरात बसून अभ्यास करावा लागेल. अशा परिस्थितीमध्ये असा हा टॉपिक आहे की ज्याला 11वीचा बेस आहे असं मी आत्ताच सांगितलं. आणि तसा जर बेस त्या ठिकाणी असेल तर मला पहिल्यांदा विचार करावा लागेल इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये मला अभ्यास काय करायचा आहे. आत्तापर्यंत तुम्हाला जी मी उदाहरणं दिली ती सगळीच्या सगळी जी उदाहरणं आहेत चार्ज ओरिएंटेड आहेत. आणि चार्ज ही जी संकल्पना आहे ती आपण करंट इलेक्ट्रिसिटी नावाच्या टॉपिकमध्ये सुद्धा बघतो. कंडक्शन टू द कंडक्टर नावाने एक टॉपिक आपल्याला 11वीमध्ये आला, ज्याचं पूर्वीचं नाव होतं करंट इलेक्ट्रिसिटी. त्याचा पण आपल्याला पुढचा अभ्यास या 12वीमध्ये नक्कीच करावा लागणार आहे. आणि 11वीतलं 12वीत बघत असताना मला पहिल्यांदा डोक्यामध्ये 2 टॉपिकमधला फरक नक्की कळावा लागेल. करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये मला अभ्यास करायचा आहे चार्जचा, इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये मला अभ्यास करायचा आहे चार्जचाच. मग दोन्हीमधला फरक काय, दोन्हीमध्ये मला वेगळेपण काय बघायचं आहे. आणि अशा 2 असणाऱ्या वेगवेगळ्या टॉपिकमधला फरक मला जर अभ्यासायचा असेल तर तो जो फरक आहे तो मला या पद्धतीनं अभ्यासावा लागेल. पहिलं वाक्य करंट इलेक्ट्रिसिटी नक्की लक्षात ठेवा. कसं आहे ते बघा. करंट इलेक्ट्रिसिटी इज द ब्रँच ऑफ फिजिक्स which deals with the study of चार्जेस इन मोशन. असणारे जे चार्जेस आहेत मोशनमध्ये असताना त्याचा अभ्यास करणं म्हणजे खरं तर करंट इलेक्ट्रिसिटीचा अभ्यास करणं. मग इलेक्ट्रोस्टॅटिक्स काय, सोपं वाक्य आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक्स इज द ब्रँच ऑफ फिजिक्स which deals with the study of charges at rest. जे चार्जेस आहेत रेस्ट पोझिशनला आहेत त्याचा अभ्यास करणं याला इलेक्ट्रोस्टॅटिक्स या नावानं ओळखतात. म्हणजे आता आपण आपल्या डोक्यामध्ये ठाम लक्षात ठेवलं चार्ज मोशनमध्ये आहेत, बॅटरीच्या साहाय्यानं पोटेन्शियल डिफरन्सच्या साहाय्यानं आपण त्यांना फिरवतोय. करंट इलेक्ट्रिसिटी चार्जेस आहेत कुठल्या तरी सरफेसवर आहेत, अशा ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या चार्जचा अभ्यास करत राहणं इलेक्ट्रोस्टॅटिक्स. आता सगळ्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, करत असताना चार्जचा अभ्यास करायचा आहे. त्यामुळे आपण पहिल्यांदा या ठिकाणी जर विचार कुठला करायचा असेल तर तो जो विचार आहे तो विचार आपण करूयात चार्जचा. म्हणजे मला खरं तर या टॉपिकमध्ये सगळ्या कॉन्सेप्टचा विचार केला जात असताना चार्ज ओरिएंटेड विचार करावा लागेल.
मग असा विचार मला इथं करत असताना चार्ज म्हणजे काय आहे, अगदी एका वाक्यामध्ये मला जर चार्जच्या बाबतीत सांगायचं झालं तर चार्ज तो एक पार्टिकल आहे आणि त्याच्याभोवती त्या ठिकाणी एक प्रकारचं फील्ड तयार होतं. म्हणजे आपण डोक्यात ठेवूयात की चार्ज दुसरं तिसरं काय नसून तो एक पार्टिकल आहे. मी स्टार करून जे वाक्य लिहितोय त्या वाक्याचा अर्थ समजून घ्या. मी आत्ता या लेक्चरमध्ये 12वीचं इलेक्ट्रोस्टॅटिक्स सुरूच नाही करत. मी तुम्हाला 11वीच्या इलेक्ट्रोस्टॅटिक्सवरनं मग 12वीच्या इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये उडी कशी मारायची ते सांगतोय. कारण मला 11वीचं इलेक्ट्रोस्टॅटिक्स जर येत नसेल तर मला 12वीचं इलेक्ट्रोस्टॅटिक्स कळणारच नाही. त्यामुळे इलेक्ट्रोस्टॅटिक्समधलं पहिलं जे लेक्चर आहे ते ज्याला आपण इंट्रोडक्शन म्हणूयात किंवा त्या ठिकाणी तिथं असणारं सिनॉप्सिस म्हणूयात, जे मला CETला, नीटला किंवा कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामला वापरता येईल. असा विचार इथं केला जात असताना पहिल्यांदा मी सांगितलं तो एक पार्टिकल आहे. परत विचार करूयात, चार्ज पार्टिकल आहे मला मान्य आहे की चार्ज तयार कसे होतात त्याच्यासाठी काय विचार करावा लागतो, चार्जचे प्रकार आहेत का? आहेत. खरं तर पूर्वीपासून आपण ते शिकलेलो असतो, आपल्याला माहिती आहे. याचा अर्थ असा झाला, चार्जचा विचार करताना त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे चार्जेस आहेत ते दोन प्रकारचे आहेत. एक पॉझिटिव्ह चार्ज, दुसरा निगेटिव्ह चार्ज. बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना कळतच नाही पॉझिटिव्ह निगेटिव्ह ॲक्च्युली ओळखायचं कसं नाही काय. मी तुम्हाला अगदी थोडक्या भाषेमध्ये सांगतो, कळलं तुम्हाला ते. कल्पना करा, एक ग्लास रॉड घ्या आणि तो जो ग्लास रॉड आहे तो सिल्कच्या क्लोथवर या पद्धतीने रफ करा, तो घासत राहा. इफ ए ग्लास रॉड is rubbed with a silk cloth, then electrons on the surface of the glass rod migrates to the silk cloth. म्हणजे झालं कसं, हा जो ग्लास रॉड आहे याच्या सरफेसवरचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते मायग्रेट झाले. जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या ग्लास रॉडचा विचार केला आणि इलेक्ट्रॉन जर मायग्रेट झाले तर नक्कीच लक्षात ठेवायचं आहे, ग्लासच्या सरफेसवरच्या इलेक्ट्रॉनमध्ये एक प्रकारची डिफिशियन्सी आली. तसं झालं तर मग मी तर थोडक्यात इथं लिहितो, समजा ग्लास रॉड आहे प्लस आपण विचार करतोय सिल्क क्लोथचा. इथं विचार केला तर हा जो ग्लास रॉड आहे तो पॉझिटिव्ह होईल आणि सिल्क क्लोथमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या वाढल्यामुळं तो निगेटिव्ह होईल. कारण इलेक्ट्रॉनवरचा चार्ज निगेटिव्ह असतोय, आपल्याला शिक्षकांनी डोक्यात पहिल्यापासून भरवले, माहिती आहे आपल्याला ते. इलेक्ट्रॉन तिकडे गेले. जर टोटल सिस्टीमचा विचार केला तर त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी सिस्टीम आहे ती कॉन्झर्वेशन नक्की तयार करते. नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. असणारे जे चार्जेस आहेत ते त्या ठिकाणी कॉन्झर्व होतात. मग तुम्ही म्हणाल मग उलट कधी कुठं दुसऱ्या ठिकाणी एखादे घडते का, त्याचं एखादं उदाहरण देता येईल का? देता येईल. जर समजा मी त्या ठिकाणी तिथं असणारा एबोनाइटचा रॉड आणि फर क्लोथचा विचार केला तर नक्की लक्षात ठेवा, एबोनाइटचा रॉड आहे, फर क्लोथ आहे. आता उलट घडतं, फर क्लोथवरचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स आता मायग्रेट होतात. ते जे इलेक्ट्रॉन्स आहेत फर क्लोथवरचे इलेक्ट्रॉन एबोनाइटच्या रॉडकडे येतात. त्यामुळे त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे फर क्लोथ आहे ते आता निगेटिव्ह होतं आणि करस्पॉन्डिंग असणारा जो एबोनाइट रॉड आहे, फर क्लोथ त्या ठिकाणी पॉझिटिव्ह होईल आणि एबोनाइट रॉड त्या ठिकाणी निगेटिव्ह होईल. कारण इलेक्ट्रॉन फर क्लोथवरनं तिकडे गेले, मायग्रेशन झाले, इलेक्ट्रॉनची डिफिशियन्सी झाली.
जर इलेक्ट्रॉनची डिफिशियन्सी झाली तर त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे फरचं कापड आहे ते पॉझिटिव्ह होईल आणि करस्पॉन्डिंग असणारा जो एबोनाइटचा रॉड आहे तो आता निगेटिव्ह होईल. म्हणजे आपण काय केलं, चार्ज ओरिएंटेड विचार करत बसलो, विचार करता करता या पद्धतीनं आपण इथंपर्यंत आलो. बरं, यातल्या काही लहान कन्सेप्ट आपल्याला नक्की माहिती असतात. कुठल्या कॉन्सेप्ट्स आहेत? मी जर समजा त्या ठिकाणी 2 लाईक चार्जचा विचार केला तर तिथं लक्षात ठेवायचं आहे एक प्रकारचा जो फोर्स तयार होतो तो जो फोर्स आहे तो रिपल्सिव्ह आहे. आता यातल्या काय जणांना कळणार नाही, मला लाईक चार्जेस म्हणजे काय सर, मी त्याच्यापर्यंत पण जातो, सोप्यापर्यंत जातो. 2 पॉझिटिव्ह चार्जमध्ये रिपल्सिव्ह, प्रतिकर्षण म्हणतो त्याला मराठीमध्ये आपण, अशा प्रकारचा फोर्स तयार होतो. 2 जर निगेटिव्ह चार्जेस असतील तर त्याच्यामध्ये पण प्रतिकर्षण तयार होईल. पण जर समजा त्या ठिकाणी विचार केला अनलाईक चार्जचा, तर तिथं मात्र तो जो फोर्स आहे तो असणार आहे अट्रॅक्टिव्ह. म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जे चार्जेस आहेत याच्यामध्ये जो फोर्स असणार आहे तो जो फोर्स आहे तो अट्रॅक्टिव्ह नेचरचा असेल. म्हणजे चार्जची संकल्पना मला जर कळली नाही तर मला इलेक्ट्रोस्टॅटिक्स कळणारच नाही. या सगळ्यांचा विचार इथं केला जात असताना परत जरा थोडंसं आपण पुढे जाऊयात, आणि तसा विचार इथं केला जात असताना चार्ज स्केलर का वेक्टर? नक्की स्केलर आहे. मला त्याची दिशा लागत नाही, दिशेची गरजच लागत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी फिजिकल क्वांटिटी आहे ती स्केलर फिजिकल क्वांटिटी आहे, चार्ज. अनेक सोपा प्रश्न तुम्हाला विचार, सांग चार्जचे SI सिस्टीम मधलं युनिट काय? कारण आपण सगळंच बघतोय ना त्याचं. लगेच तुमच्यातला कोणतर म्हणणार की सर सोपं आहे की, त्याचं जे एकक आहे ते एकक आहे कुलूम, कॅपिटल C. मला ह्याच्यामध्ये काही कन्व्हर्जन्स नक्की वापरावे लागतात. म्हणजे मला जर कोण म्हणलं की 1 मायक्रो कुलूमचा चार्ज आहे तर त्याचं कुलूममध्ये रूपांतर कसं करायचं? सोपं आहे, 10⁻6. जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो चार्ज आहे तो पिकोमध्ये दिला तर 10⁻12. समजा तो नॅनोमध्ये दिला तर 10⁻9 कुलूम. ही जी कन्व्हर्जन्स आहे ते आपल्याला सतत वापरावी लागतात. त्याचा विचार आपल्याला करावा लागतो. कारण आपल्याला ही कन्व्हर्जन माहीत नसतील तर हा टॉपिक परत आपला लॅप्स होत जातो. म्हणून मी माझ्या प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्हाला मी काय सांगतो, आपण आता ऑफलाईन नाही आहे, ऑनलाईन आहे. मी तुमच्या समोर नाही, तुम्ही माझ्या समोर नाही, पण मी तुम्हाला असं समजतो की होय माझ्यासमोर 100-1 मुलं नक्की बसलीत, त्यांना शिकवतोय मी. अशा परिस्थितीमध्ये मग तुम्ही काय करू शकता? सर आपल्या समोर आहेत, वह्या आपल्या हातात आहेत, आपण लिहू शकतो, लिहायचं, त्याला काय अडचण आहे, लिहावं लागेल. काळ आपल्या बरोबर नाही, उद्याची वेळ काय असेल माहिती नाही आपल्याला, परीक्षा कशा होतील, काय होतील, कुठल्या पद्धतीने होतील, ॲब्सोल्युटली अननोन आहे, कोणच नाही मला सांगू शकत. जोपर्यंत कोरोनाची लस येत नाही तोपर्यंत आपण काय नाही बोलू शकत. तोपर्यंत आपण आपल्या पद्धतीनं त्याला तोंड देऊयात ना. त्यामुळे नक्की लक्षात ठेवा, या पद्धतीनं या ठिकाणची कन्व्हर्जन असताना अनेक वेळा काय होतं, याला 2 वेगवेगळ्या युनिट्समध्ये रिप्रेझेंट केलं जातं. कसं असतं, कुठंतरी आपण बघितलं तर 1 कुलोम इज इक्वल टू 3 × 10⁹ ॲप कुलोम, ॲब्सोल्यूट कुलोम. किंवा 1 कुलोम इज इक्वल टू 1/10, त्या ठिकाणी तिथं असणारं ते एक एकक येतं. म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी कन्व्हर्जन्स आहे ती बघावी लागतात. तशी ती कन्व्हर्जन तिथं बघितली जात असताना ॲप कुलोम असेल, दुसऱ्या पद्धतीनं रिप्रेझेंट केलं असेल, आपल्याला ते सांगावं लागतं. इलेक्ट्रोमॅग्नेटिक युनिटमध्ये सांगितलं जातं, इलेक्ट्रोस्टॅटिक्स युनिटमध्ये सांगितलं जातं. तर त्या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी कन्व्हर्जन्स आहेत ते आपल्याला इथं बघावे लागतात. इथं खरं तर ॲप कुलोम येतं आणि त्या ठिकाणी तिथं असणारं स्टॅट कुलोम येतं. 1 कुलोम इज इक्वल टू 3 × 10⁹ स्टॅट कुलोम.
इलेक्ट्रोस्टॅटिक युनिट आहे. आणि 1 कुलोम इज इक्वल टू 1/10 ॲप कुलोम. ॲप म्हणजे ॲब्सल्यूट कुलोम नावानं त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे एकक आहे ते वापरलं जातं. स्वतः चेक करायचं, कारण आपण 11वी लेवलला हे सगळं बघितलेलं असतं. उलटं सुलटं झालं तर आपण ते स्वतःच्या लेवलवर ॲडजस्ट करून घ्यावं लागतं. त्यामुळं ज्यावेळेस मला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या चार्जचा विचार करायचा आहे आणि तसा तो विचार तिथं केला जात असताना या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी कन्व्हर्जन्स आहे ती कन्व्हर्जन मला चार्जसाठी बघावी लागतात. स्टॅटिक असेल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक युनिट असेल किंवा मायक्रो असेल, पिको असेल, नॅनो असेल, या प्रत्येक गोष्टींचा विचार करून आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या चार्जला बघावं लागतं, त्याचा अभ्यास करावा लागतो. हे सगळं झालं की चार्जच्या बाबतीत चार्जसाठी अजून काही संकल्पना आहेत त्या पण आपल्याला नक्की लक्षात ठेवाव्या लागतात. आणि तसं जर आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या चार्जसाठी अजून काही संकल्पना लक्षात ठेवायच्या झाल्या तर त्या कशा लक्षात ठेवता येतील ते पण नक्की बघा. आणि तसं तिथं बघितलं जात असताना मुळात चार्ज जर समजा एखाद्या ठिकाणी नुसता रेस्ट पोझिशनला आहे तर तो काय करतो, त्याच्या भोवती इलेक्ट्रिक फील्ड तयार करतो. एखादा चार्ज जर समजा रेस्ट पोझिशनला असेल तर तो त्याच्या भोवती इलेक्ट्रिक फील्ड तयार करतो, नक्की लक्षात ठेवा. जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो चार्ज आहे तो जर युनिफॉर्म मोशनमध्ये जर जात असेल तर तो काय करतो, त्याच्या भोवती इलेक्ट्रिक फील्ड तयार करतो, प्लस तो त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड सुद्धा तयार करतो. आणि जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो चार्ज आहे तो जर ॲक्सलरेटेड मोशनमध्ये असेल तर मग तो काय करतो, तो इलेक्ट्रिक फील्ड तयार करतो, प्लस मॅग्नेटिक फील्ड तयार करतो, प्लस तो एनर्जी सुद्धा रॅडिएट करतो. बघा नुसत्या चार्जवर चाललंय आपल्या. एक साध्या संकल्पनेला घेऊन आपण पुढे चाललोय. परत लक्षात ठेवायचं आहे, मला समजा चार्ज समजा माझ्या भोवती फक्त इलेक्ट्रिक फील्ड तयार होईल. आता मी एकसारख्या वेगानं असं पुढं इकडं चाललोय तर माझ्या भोवती इलेक्ट्रिक फील्ड तयार होईल आणि मॅग्नेटिक फील्ड पण तयार होईल. आता माझ्या वेगामध्ये बदल होत चाललाय, मी असं वेगात चाललोय तर माझ्या भोवती इलेक्ट्रिक फील्ड तयार होईल, मॅग्नेटिक फील्ड तयार होईल आणि मी एनर्जी सुद्धा रॅडिएट करेन. म्हणजे चार्जचा विचार या पद्धतीनं आपण इथं करत असताना याच्यात अनेक संकल्पना येत जातात. हे अनेक वेळा 11वीच्या पुस्तकात पण इतकं क्लिअर दिलेलं नसतं, ते आपण वाचत पण नाही. काही ठिकाणी आता नवीन पुस्तकं आहेत त्यात बऱ्यापैकी दिलंय थोडंफार, पण तेवढ्यावर पण विसंबून नाही ना राहत. जादाची पुस्तकं वाचावी लागतात, त्याचा अभ्यास करताना डीपमध्ये अभ्यास करावा लागतो. यश मिळवायचं असेल तर एकमेव मार्ग लक्षात ठेवा, हार्डवर्क आणि हार्डवर्क. त्यामुळे असं एखादा टॉपिक असेल, असे एखादे आर्टिकल असतील तर हा विचार नक्की करावा लागतो आणि तो करता येतो. आता हे झालं चार्जमध्ये. चार्जच्या बाबतीत अनेक संकल्पना मी तुम्हाला क्लिअर करून दिल्या. मुद्दामून तुम्हाला मी सिनॉप्सिस देतोय. मी सुरुवातीला सांगितलंय मी 12वीचं इलेक्ट्रोस्टॅटिक सुरू करण्यापेक्षा अगोदर तुमचं 11वी क्लिअर करून घेतो. 11वीतल्या संकल्पनेला घेऊन मग 12वीत जाऊयात की जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी सीट आहे किंवा ती जी नीट आहे ती नक्कीच सोपी जाईल. मग आता पुढं काय याच्यामध्ये पुढं ज्यावेळेस आपण या टॉपिकचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला 11वीतल्या एका महत्त्वाच्या आर्टिकलचा विचार नक्की करावा लागतो. कुठला विचार करावा लागतो? ते जे आर्टिकल आहे ते आर्टिकल म्हणजे कुलोम्स लॉ. कारण तो त्याचा बेस आहे. 11वीतच त्यांनी गॉस थेरम दिला आहे आणि 12वीत गॉस थेरमची पुढची ऍप्लिकेशन दिलेत. याचा अर्थ ती कंटिन्युटी झाली.
मी जर पटदिशी तुम्हाला विचारलं सांग कुलोम्स लॉचा मॅथमॅटिकल फॉर्म, तुमच्यातला प्रत्येक जण उठल आणि सांगल की सर सोपा आहे, F इज इक्वल टू 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. त्यात एखाद्याला सांगितलं की सांग कुलोम्स लॉला स्टेटमेंटमध्ये कसं आणता येतं, तर त्याचं वाक्य पण आपण असं बघितलेलं असतंय, फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन बिटवीन two point charges which are at a rest is directly proportional to the product of the magnitudes of the two charges and inversely proportional to the square of the distance between them. असणारे जे दोन चार्जेस आहेत त्या चार्जच्या मॅग्निट्यूडच्या प्रॉडक्टला जर समजा विचार आपण केला तर डायरेक्टली प्रपोर्शनल आहे आणि त्याच्यातलं जे अंतर आहे त्या अंतराच्या वर्गाला ते इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. लगेच लक्षात ठेवायचं आहे कुलोम्स लॉ काय व्हेरीफाय करतो, तर तो व्हेरीफाय करतो तो म्हणजे इन्व्हर्स स्क्वेअर लॉ. एखाद्या ठिकाणी एखादी फिजिकल क्वांटिटी असणाऱ्या फिजिकल क्वांटिटीच्या वर्गाला व्यस्तानुपाती असेल. फोर्स नावाची फिजिकल क्वांटिटी दोन चार्जमधल्या अंतराच्या वर्गाला जर इन्व्हर्सली प्रपोर्शनल असेल तर नक्की मला म्हणता येतं त्या ठिकाणी तिथं असणारा तो इन्व्हर्स स्क्वेअर लॉ ओबे करतोय. मी जर जरा वेगळा विचार केला तर मला नक्की सांगता येतं हे 100% लक्षात ठेवा. याचं कॅल्क्युलेशन केलं तर 9 × 10⁹ येतं. 1/4πε0चं उत्तर. ε0 आणि एप्सिलॉन याच्यातला फरक नक्की लक्षात ठेवा. ε0 परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस म्हणतात त्याला. एप्सिलॉन परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी किंमत आहे ती किंमत आपल्याला लक्षात ठेवावं लागते. 8.85 × 10⁻⁻12 याच्यावरनं आपण त्याचं एकक नक्की तयार करू शकतो. याच्यावरनं तयार करता येतं कारण ε0 इकडे घेतलं तर Q1 Q2 अपॉन FR स्क्वेअर येतं. कुलोम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर हे त्याचं एकक येतं. डायमेन्शन तयार करा, चार्जचे डायमेन्शन्स तयार करा, परमिटिव्हिटीचे डायमेन्शन तयार करून ठेवा. या सगळ्या संकल्पना मी का 11वीला मुद्दामून घेतोय तर तुम्हाला 12वी इतक्या सहजासहजी इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये कळतच नाही. सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आपला काय आहे, आपल्याला अंडरस्टँड झालं पाहिजे. आणि तसं जर आपल्याला ते अंडरस्टँड व्हावं असं वाटत असेल तर या संकल्पना नक्की कळावं लागतील. त्यामुळे इथं लक्षात ठेवा तुम्हाला जर समजा एखादं MCQ विचारलं इन CGS सिस्टीम कुलोम्स लॉ कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज, आणि मग आपली तारांबळ उडते CGS मध्ये कसा एक्सप्रेस करायचा. तिथं लक्षात ठेवा त्या ठिकाणी सरळ Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर 1/4πε0 ची किंमत 1 येते. म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली त्या ठिकाणी तिथं असणारा तो कसा वापरावा लागतो ते पण नक्की लक्षात ठेवावं लागेल. त्या मूळ संकल्पना आहेत त्याच्याशिवाय आपण हे बघूच शकत नाही. त्यामुळे मी जर समजा कुलोम्स लॉचा विचार केला तर नुसतं स्टेटमेंट पाठ करून नाही होत. मला 12वीतल्या परीक्षेमध्ये कुलोम्स लॉचं स्टेटमेंट लागणारच नाही. थिअरॉटिकल मॅथमॅटिकल लागल याची गणित विचारणार आहेत आपल्याला. त्यामुळे मॅथमॅटिकलचा विचार करताना मुळात लक्षात ठेवायचं ह्याचं बेसिक हे आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्याच्या किमती मी लिहिल्या. CGS मध्ये कुलोम्स लॉ एक्सप्रेस करताना Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर न करतात हे नक्की लक्षात ठेवा. आणि असा विचार इथं केला जात असताना चार्जचा विचार पण करावा लागतो. आणि चार्जचा विचार करताना तिथं असणारा तो जो चार्ज आहे त्याला क्वांटायझेशन पण करता येतं. म्हणजे काय, माझ्याकडे चार्ज जर Q असेल तर Q इज इक्वल टू NE. एखाद्या असणाऱ्या सरफेसवर चार्जेस किती आहेत, नंबर.
याच्यामध्ये परत मला लक्षात ठेवावं लागतं ईची जी किंमत आहे 1.6 इंटू 10⁻⁹ कुलोम. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे चार्जेस आहेत त्या चार्जेसला आपल्याला या ठिकाणी बघावं लागतं. त्याच्याशिवाय आपण त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो टॉपिक आहे तो बघूच शकत नाही, ते कळतच नाही आपल्याला. त्यामुळे चार्जचा विचार या पद्धतीने इथं करावा लागतो. एवढंच नाही, जर समजा मी या ठिकाणी ε/ε0 घेतलं तर त्याचं जे गुणोत्तर आहे ते के येतं. के म्हणजे खरं तर डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असतो. तो पण लक्षात ठेवा ना, हा फॉर्म्युला म्हणून लक्षात ठेवा, 12वीत वापरायचा आहे ना आपल्याला. ॲप्सिलॉन म्हणजे काय आहे तिथं सांगितलं मी तुम्हाला, परमिटिव्हिटी ऑफ एनी मीडियम. ε0 म्हणजे काय आहे, परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस ऑर व्हॅक्यूम. आणि के म्हणजे काय आहे, के म्हणजे खरं तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो कॉन्स्टंट आहे तो म्हणजे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. पुढे जाऊन लक्षात ठेवायचं आहे, जर समजा एअरचा विचार केला तर के ची किंमत 1 असते. जर ह्याला वेगळ्या पद्धतीनं कुठे दिलं असेल एफ एअर टू द एफ मीडियम, याला सुद्धा के म्हणतात. हे नक्की लक्षात ठेवा. दोन चार्जेस आहेत, दोन्ही चार्ज मधलं जे अंतर आहे ते अंतर सारखं आहे. एकदा एअरमध्ये ठेवला त्यातला फोर्स मोजला, एकदा मीडियममध्ये कुठला जर ठेवला त्यातला फोर्स मोजला. त्याचं जर गुणोत्तर घेतलं तर ते जे गुणोत्तर आहे ते सुद्धा कॉन्स्टंट येतं आणि त्याला डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट या नावाने ओळखतात. म्हणजे ε/ε0 असेल, एफ एअर अपॉन एफ मीडियम असेल इज इक्वल टू के असतं. हे नक्की लक्षात ठेवा. म्हणजे मी काय केलं, आजचं जे लेक्चर आहे या लेक्चरमध्ये फक्त चार्ज ओरिएंटेड बोललोय मी, कारण या टॉपिकमध्ये मला सारखं चार्जचाच विचार करत जायचा आहे. आणि हा चार्जचा विचार इथं आपण या असणाऱ्या आजच्या पहिल्या लेक्चरमध्ये केला आहे. उद्या परत आपण याच्यावरच्या 11वीतल्या काय कॉन्सेप्टला बघणार आहोत आणि मगच 12वीकडे वळायचं आहे आपल्याला. कारण तुम्हाला इलेक्ट्रिक फ्लक्स वगैरे कळलेलं नसतं, 11वीत आल्या आल्या कळत नाही. ते मी तुम्हाला सोपं करत घेऊन जाणार आहे. पुढं मोठा टॉपिक आहे, जाऊ द्या, जरा जास्त लेक्चर झालं तर काय फरक नाही पडत. त्यामुळे इथं लक्षात ठेवायचं, आजचं जेवढं थोडं डायजेस्ट करूयात. सारखं मोबाईलकडे बघणं पण नाही चांगलं होत. एकदा बघा, दोनदा बघा, तीनदा तो व्हिडिओ बघा, क्लिअर होत जाईल. लिहून काढा, पुस्तकातनं बघा. आता 12वीच्या पुस्तकात हे कॉन्सेप्ट दिलेलेच नसणार आहेत, कारण 11वीतला बेस धरून आपण शिकतोय. त्यामुळे आजचं हे टॉपिक, आजचं हे लेक्चर या ठिकाणी आपण मी सुरू केलंय. आज या असणाऱ्या चार्ज ओरिएंटेड असणाऱ्या कॉन्सेप्टला मी आज इथं थांबतोय. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण यातलं नवीन संकल्पना, नवीन कॉन्सेप्ट बघतोय. कारण एक मोठा असणारा हा टॉपिक आपल्याला वेगवेगळ्या संकल्पना देऊन जाईल. अभ्यास करा, स्वतःची काळजी घ्या, दुसऱ्याची काळजी घ्या, शासनाच्या नियमाचं पालन करा, टॉपिकचा अभ्यास करत राहा. धन्यवाद.